नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सध्या एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई सर्वत्र भासवली जात असून शासनाने गॅस एजन्सींना 25 दिवसाला गॅस टाकी देणे बंधनकारक केले आहे. पण करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या बालाजी एचपी गॅस एजन्सीने बुकिंग केल्यानंतर OTP येऊन सुद्धा 10 ते 15 दिवस झाले तरी ग्राहकाला सिलेंडर देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यातच गॅस एजन्सी कंपनीच्या कार्यालयातून गॅस टाकी नेल्यास ग्राहकाला 900 रुपयांऐवजी 930 रुपये असे जादा 30 रुपये जबरदस्तीने आकारले जात होते. याची तक्रार ग्राहकांनी भारतीय सिंधू सभेकडे केली होती. याची दखल घेऊन भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष मनोज बचपानी, भाजपाचे पंचायत समिती सदस्य रवी मलानी, भारतीय सिंधू सभेचे गांधीनगर शहर अध्यक्ष श्याम सावलानी यांच्या नेतृत्वाखाली बालाजी गॅस एजन्सी कार्यालयावर धडक मोर्चा काढून एजन्सीचे मालक, अधिकारी आणि कर्मचारी यांना धारेवर धरले. गॅस सिलेंडरचा सक्तीने जादा पैसे घेत असल्याचे पुरावे सादर केले तरी गॅस एजन्सीच्या मालकाने कार्यकर्त्यांनाच अरेरावी करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हेलपाटा मारून संतापलेल्या एका ग्राहकाने कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला तरीही त्याला प्रत्युत्तर म्हणून गॅस एजन्सीच्या मालकाने खुशाल आत्मदहन करा असा बेजबाबदारपणा दाखवून दिला. यावेळेला संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांना फोन करून संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करावी अशी मागणी करत तक्रारीचा पाढा वाचला. त्यानंतर आमदार महाडिक यांनी गॅस एजन्सीच्या मालकाला कानमंत्र दिल्याने त्यांनी नरमाईची भूमिका घेत बुकिंग केलेल्या ग्राहकाला घरपोच सिलेंडर देण्यात येईल. 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या ग्राहकाला सुद्धा 916 रुपयाला गॅस सिलेंडर देण्यात येईल. त्यासाठी HP गॅस एजन्सीला ऑनलाईन 916 रुपये देऊ शकता. कृपया ग्राहकाने गॅस सिलेंडर नेण्यासाठी कार्यालयात गर्दी करू नये असे आवाहन केले. यावेळी दीपक जमनानी, विनोद वधवा, राजू सुंदराणी, हिरा परमानंदानी, विजय डेंबाणी, अजय रोहिडा, मुरली अडवाणी, युवराज अडवाणी, यश शिंदे, मुकेश रोहिडा, दीपक उदासी, गिरीश सन्ना, दिलीप वासवाणी यांच्यासह भारतीय सिंधू सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक मिनिट, मी तुम्हाला काय सांगायला लागलोय, सिलेंडरला पैसे 916 रुपयाची पावती आहे. 916 रुपये जर करता तुम्ही सिलेंडर गेला बरोबर का, त्याचं जे काही नियमाप्रमाणे रिबीटची पावती असेल 15-16 रुपये जे काय असतील तर त्या कस्टमरला देण्याची जबाबदारी माझी. दिलेला असेल तर मी इथलं सिलेंडर घ्यायलाही देणार कशाला. नऊशे 16ची पावती आहे. 930-35 रुपये घ्यायला तुम्हाला सगळं माहिती तुम्हाला
बरोबर आहे. बरोबर की ठीक आहे ना. नाही? तुमच्या स्टॉकला बोलवा. कशाला पैसे जास्त घ्यायला बोलून द्यायचं. आणि बोलवणारच नाही बोलणारच नाही ते. एकदा करता पाडा ना तिचे. हे नाही गेल्या 3 वर्ष आधीपर्यंत रेकॉर्डिंग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की विनाकारण ह्याच्यामध्ये तुमचं माझं काही गल्लत नाही, नाही, नको. ते काय नाही. ऐका, हा. सगळ्यांना देवाण-घेवाण home आपली. delivery मिळेल, सगळ्यांना होम डिलिव्हरी मिळेल. काल काय 916च्या पावतीप्रमाणे ते पैसे द्या. माझ्या आणि स्टाफला ऐकून घ्या, हा. एखाद लोकांना जर regular बाधा असेल, ऐका, तरी म्हणून माझ्याकडे आला. मी काय असेल तुमच्याकडे देतो. आणि हो पाणी म्हणजे तो इतने 900 इतने 900 पोती किती वाटे हो पण दादागिरी काय करते? इतने 900 रुपये नाही माझे तुमचे कस्टमर काय म्हणतात ऐकून घ्या. तुम्ही पाहिजे इथं घ्या नाही वरती सोडणार नाही. तिथे घरपोच द्यायचे का नाही. मी तुम्हाला काय शब्द द्यायला लागलो की माझ्या तुम्हाला जर करता निदर्शनास आलं की तो सिलेंडर देत नाही आहे तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण मालक म्हणून बरोबर का बरोबर की नाही? नंबर आहे माझ्याकडे. बरं, झालं की मग सांगा, माझ्याकडे पण नंबर आहे. पैसे द्या तेवढंच पैसे द्या. सांगितलं नाही. माझं काम करायचं काम करणार गाडी याला काम करायला चांगलं काय नको मग ते उगी काय काम सवय म्हणजे पुढे येता का पुढे या की. जरा पुढे या, या आवाज येतो का घ्या परत घ्या. नमस्कार, मी डॉक्टर संजय सुर्वे, श्री बालाजी HP गॅसचा वितरक आहे, मालक आहे. माझ्याकडं आमचे हे सगळे गांधीनगरचे ग्राहक सहकारी हे सगळे लोक काही ग्राहकांच्या तक्रारी ज्या त्यांच्यापर्यंत गेलेल्या होत्या त्या वितरक म्हणून माझ्याकडे घेऊन आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर मी या माध्यमातून आपल्या सर्व ग्राहकांना गांधीनगरचे असू देत, वळिवडे असू देत, चिंचवाड असू देत, मुळशिंगी असू देत, या लोकांना विनंती करतो की जी परिस्थिती 15 दिवसापूर्वी होती तशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. आपल्याला कंपनीकडून आणखीन प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीनं आम्हाला सप्लाय सुरू आहे. आपलं बुकिंगमध्ये बरेचसे टेक्निकल गोष्टींचे प्रोव्हिजन केलेलं आहे. आपण बुकिंग आपल्या मोबाईलवरूनच करायचं, रजिस्टर्ड मोबाईलवरून. त्यावेळेला बुकिंग झाल्यानंतर आपल्याला एक OTP येतो. परंतु आपल्या सर्वांचे गैरसमज झालेले आहेत की OTP आला म्हणजे मला सिलेंडर मिळेल, तर तसं नाही आहे. तर बुकिंग झालं म्हणजे आपल्याला OTP येतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही तुमचा कॅश मेमो काढतो त्यावेळेला सेम OTP, जर समजा तुमचा 10-12 OTP तुम्हाला बुकिंगच्या वेळेला आलेला असेल तर सेम OTP आम्ही ज्यावेळेला कॅश मेमो काढतो त्यावेळेला येतो. त्याच्यावर पण तो सेम असतो 10-12 हा OTP. हा OTP तुम्ही आमच्या डिलिव्हरी मॅनला दिल्याशिवाय तो तुम्हाला सिलेंडर देणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, घरी ज्यांच्याकडे गांधीनगरमध्ये किंवा इतर लोकांच्याकडं बुक नसतं त्यांनी आपापले बुक घरी ठेवा. बुकवर तुमच्या एंट्री करून घ्या जेणेकरून तुमचं सिलेंडर तुम्हाला मिळू देत. आणि OTP मात्र सगळ्यांनी आमच्या येणाऱ्या स्टाफला, डिलिव्हरी मॅनला सांगा. राहिली गोष्ट आता पैशाची, तर तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळण्याकरता एक माझी विनंती आहे की ज्यांना ग्राहकांना जमेल त्यांनी तुम्ही 916 रुपये हे ऑनलाईन पेमेंट HP पे नावाचं HPचा ॲप आहे किंवा इतर पण बरेचसे ग्राहक आता करतात. त्याप्रमाणे तुम्ही काय करा, ऑनलाईन पेमेंट करा. जर तुम्हाला कॅश पेमेंट करायचं असेल तर त्यांच्याकडे 916 रुपयेच तुम्ही द्या. मग भले तुमची खालती असू देत किंवा 4थ्या मजल्यावरती असू देत, 916 रुपयेमध्येच तुम्हाला सिलेंडर घरपोच होईल. राहिली गोष्ट आता ऑफिसमधून सिलेंडर देण्याची, तर 15 ते 16 रुपये जे काही रिबीट असतं की तुम्ही जर ऑफिसमधनं घेऊन गेलेला असाल आणि ते पण आम्ही तुम्हाला पावती दिलेली असेल तर ते देण्याची जबाबदारी माझी. परंतु मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि इथं आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला माझी विनंती आहे की गांधीनगरमधील, वळिवड्यामधील, चिंचवाडमधील, मुळशिंगीमधील कुठल्याही ग्राहकांना आमच्याकडं ऑफिसला सिलेंडर द्या म्हणून येऊ नये. तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळेल आणि घरपोच सिलेंडर हे आमच्याकडं पावत्या निघाल्यानंतर मिळतील. जे पूर्वी 15 दिवसानंतर मिळत होतं ते आता साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये अजून पण कुणाच्या जर करता पावत्या निघाल्यानंतर जर तुम्हाला सिलेंडर मिळालेलं नसेल तर आमच्या डिलिव्हरी मॅनजवळ जावा. त्यांच्या ॲपवरती त्यांना पावती निघालेलं दिसतं, तिथं सिलेंडर देण्याकरता मी त्यांना आदेश दिलेला आहे, मी त्यांना सांगितलेला आहे.
साहेब OTP आल्यानंतर कॅश कोणती किती दिवसात निघते? OTP आल्यानंतर तुमचा कॅश मेमो जनरेट होण्यासाठी 5 ते 6 दिवस आत्ता लागतात, जे पूर्वी 10 ते 12 दिवस लागत होते. कदाचित असंच जर करता ही परिस्थिती व्यवस्थित राहिली तर 2-3 दिवसामध्ये, पुढच्या 8 दिवसानंतर आम्ही 2-3 दिवसामध्ये पण आपल्याला सिलेंडर पोच करू. आणि कॅश मेमो झाल्यानंतर किती दिवसात डिलिव्हरी करायचं? कॅश मेमो झाल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 दिवस लागतील. जर करता 200 जर करता कॅश मेमो निघालेले असतील तर साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला सिलेंडर मिळतं. ठीक आहे साहेब, हा नंबर कधी लागणार आहे? समजा आपण बुकिंग केलं तर किती दिवसानंतर नंबर लावायचा आहे? बुकिंग तुम्ही केल्यानंतर ग्रामीण आणि शहरीसाठी असे 2 पद्धतीचे वेगवेगळे स्लॉट गव्हर्नमेंटने तयार केलेले होते. शहरासाठी 30 दिवस आणि ग्रामीणसाठी 45 दिवस. मात्र माननीय मुन्ना माडिक साहेब, आणखीन आपले याचे खासदार साहेब माने साहेब यांनी हा परवाच संसदेत प्रश्न उचलल्यानंतर आता 30 दिवसाचं कॅपिंग हे बुकिंगसाठी आणलेलं आहे. त्यामुळं शहरातलं असू देत किंवा ग्रामीणचं असू देत 30 दिवसानंतर तुमचं बुकिंग होतं. मात्र बुकिंग कधी करायचं, काय करायचं, हे सर्व अधिकार हे तुमच्याकडे दिलेले आहेत. ऑफिसला कोणत्याही प्रकारचं बुकिंग होत नाही. हे पूर्णपणे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल, पूर्वीसारखं मित्रांनो करू नका. तुमच्या स्वतःच्याच मोबाईलवरून, रजिस्टर्ड मोबाईलवरूनच तुम्ही तुमचं बुकिंग करा. तुमचा मोबाईल जर रजिस्टर्ड नसेल तर काय टेक्निकल एरर आहे ते फक्त बघण्यासाठी तुम्ही ऑफिसला येऊ शकता. मात्र बुकिंग हे तुमच्याच मोबाईलवरून करावं आपल्या लागेल. मोबाईलवरनं 30 दिवसानंतरच बुकिंग होईल. OTP 30 दिवसानंतर येणार काय? आधी पण येऊ शकते? कशाला येईल? बुकिंग बुकिंग केल्यानंतर 30 दिवसानंतर साहेब, मी ते दिवसाला लागलोय. बुकिंग म्हणजे आता तुम्ही केलं हा. की इमिडिएट OTP येतो. बुकिंग केले म्हणजे 30 दिवस सप्लायला पाहिजे. OTP आलाय. दोन मिनिट. आता बिल कधी निघणार? बिल 4 ते 5 दिवसानंतर. हे सगळं आता नाही सांगितलेलं ते आहे. साहेब, मी म्हणण्याचा उद्देश कसा आहे? आपण हे किती दिवसात बुकिंग करू शकतो? 30 दिवसानंतर करायला म्हणजे 30 दिवसानंतर बुकिंग केल्यानंतर 4-5 दिवसानंतर तुमचं कॅश मेमो निघणार. 4-5 दिवसानंतर तुम्ही डिलिव्हरी देणार. 2-3 दिवसानंतर म्हणजे तुम्ही 6 दिवसाचा पिरियड पकडून चला. म्हणजे तुमचा OTP दिल्यानंतर तुम्ही 6 दिवसानंतर आम्हाला OTP दिल्यानंतर नाही. OTP आधी आल्यानंतर आता जे चालू आहे ते तुमचं बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला 6 ते 7 दिवसात सिलेंडर मिळू लागलेलं आहे. तुमचं सांगितल्याप्रमाणे 37 ते 38 दिवस सिलेंडर पोहोचायला मिळणार. सिलेंडर यांनी आपण बुकिंग केल्यानंतर 6-7 दिवसानंतर आपल्याला सिलेंडर मिळणार आहे. म्हणजे 37 ते 38 दिवस जाणार एक सिलेंडर मागं. साहेबांना पूर्ण माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. माझी बहीण पद्मा अपंग आहे. तिचा आता सिलेंडर पावती इथे दिले. गाडी थांबले तिथं टेवराम दरवाजा तिकडं कोयना कॉलनीत आणि घेऊन या म्हणतात सिलेंडर. कोण मदत करणार आहे आम्हाला? आमचं घरपोच पाहिजे. मी पण संतांनी गाडीवरनं पडलेली आहे, मला उचलता येत नाही. माझं एक संतांनीचं पण दिलेलं आहे. ते पण म्हणतात गाडीवरनं घेऊन जा. 930 रुपये घेतात. प्रत्येकाकडनं 930 रुपये घ्यायला लागले. पावती 915. 916 रुपयाची पावती आहे. जय झूलेलाल. असां अॼु स्पेशली सभिनी जे कंप्लेन जे करे असां गैस जे ऑफिस में आया आहियूं. बालाजी गैस गांधीनगर में आहे. हुन कंप्लेन जे बाबति हिन सां ॻाल्हायो आहे कि सूमर खां सभिनी खे घर पहुच सिलेंडर मिलंदो. सभिनी खे जंहिंजो बि OTP आयो आहे घर पहुच सिलेंडर मिलंदो. तव्हांखे कुझु तकलीफ़ हुजे त कंप्लेन जो घर पहुच मिलंदो. ऐं जेकी वैल्यूएशन लिखियलु आहे, जेकी बि हुन ते पावती लिखियलु आहे 916 लिखियलु आहे त 916 ई ॾियणा आहिनि. उहो पहुच का इसके अलावा कुझु बि न ॾियो. केर बि ऑफिस में केर बि न अचे महिरबानी करे. हिन करे इहो ध्यानु कयो. BHF ग्रुप जे तरफ़ां असां तव्हांखे वेनिती कयूं था. वधीक कोई तकलीफ़ हुजे असां कोऑपरेट असां गॾिजो. असां तव्हांखे जेको हुनजो रस्तो ॿुधाईंदा. जय झूलेलाल. पुरा इथून पुढे एजन्सी जवळ येऊ नका. घरपोच सिलेंडर मिळून जाईल. 916 हा ठीक आहे ठीक आहे. आज 4 एप्रिल 2026 ऑफिसच्या दारात आलेलो आहे. इथं सिलेंडरची शॉर्टेज नाही आहे. पब्लिकला आमची रिक्वेस्ट आहे, तुम्ही इथे येत आहे त्याच्यामुळं घरपोच सिलेंडर होत नाही. कोणी ऑफिसला सिलेंडर घ्यायला येऊ नका. तुमची कंप्लेंट द्या, तुम्हाला घरपोच तुम्हाला सिलेंडर मिळणार. इथं गर्दी करून दुसऱ्या लोकांची गैरसोय करू नका, ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि 915 रुपये द्यायचे, एक्स्ट्रा पैसे द्यायचे नाही.